कालपासून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रचंड वेगानं राजकारण घडताना दिसते. सुनील तटकरे जे अजित पवार गटातील अत्यंत महत्वाचे नेते समजले जातात, त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. म्हणजे अजित पवार जेव्हा हा पक्ष वेगळा झाला तेव्हापासून सुनील तटकरे कधीच शरद पवारांच्या भेटीला गेले नाही. काही दिवसांआधी शरद पवार आजारी होते तेव्हा देखील तटकरेंनी भेट घेतली नाही. पण आता ही भेट कशासाठी हा प्रश्न विचारला जातो आणि तेव्हापासून जोरदार चर्चा सुरू झाल्यात. आणि यात अजून एक भर म्हणजे जे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं होतं, पदाधिकाऱ्यांची जी नावं देण्यात आली होती त्यामध्ये 4 ते 5 नावं वगळण्यात आली. त्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे प्रामुख्याने 2 नावं वगळण्यात आली होती. खरं तर सुनेत्र पवारांना ज्यावेळी राष्ट्रवादीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं तेव्हापासूनच ही खतखत सुरू आहे. तेव्हा देखील केंद्राकडे असंच पत्र पाठवण्यात आलं होतं. त्यातही पटेल तटकरेंचा ज्या पदाचा उल्लेख करण्यात आला नव्हता, ही तांत्रिक चूक असल्याचं जरी सुनेत्र पवारांनी म्हटलं असलं तरी तटकरे आणि पटेल हे पक्षावर नाराज असल्याचं सगळ्यांनाच माहिती आहे. यासोबतच रोहित पवारांनी थेट उघडपणेच म्हटलंय प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे जवळजवळ 17 ते 18 आमदारांसह भाजपात प्रवेश करतील आणि पुढची निवडणूक ते भाजपसोबत लढतील. या वक्तव्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाल्या. पण मुख्य मुद्दा असा आहे की नेमकं राष्ट्रवादीमध्ये चाललंय काय. तिकडे AIADMKच्या पक्षातून जवळपास 22 ते 23 आमदार फुटले आणि त्यांनी TBKला पाठिंबा दिला. असंच फुटाफुटीचं राजकारण महाराष्ट्रातही पाहायला मिळतं असंच म्हणावं लागेल. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर पवार पॅटर्न सुरू झाला. मुळात हा पक्ष शरद पवारांचा होता, त्यावरती अजित पवारांनी दावा केला. ज्या पद्धतीनं शिवसेना हा मूळचा पक्ष एकनाथ शिंदेकडे गेला, अजित पवारांनंतर सुनेत्र पवारांनी कुटुंबावरती लक्ष देण्याऐवजी त्यांनी पक्षावरती जास्त भर दिला. अजित पवारांच्या निधनानंतर 4 ते 5 दिवसानंतरच उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली आणि तेव्हा सगळ्यांनी त्यांना प्रश्न केला होता की तटकरे आणि पटेल हे भाजपच्या जवळचे नेते आहेत, ते नंतर तुम्हाला अडचणीत आणू शकतात, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर किती विश्वास ठेवणार. आपण एकत्र येऊ म्हणजे त्यावेळी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा देखील होऊ लागल्या होत्या. राष्ट्रवादी हा पक्ष पवारांनी पवारांसाठी चालवलेला पक्ष आहे अशी या पक्षाची व्याख्या समजली जाते असं जाणकार म्हणतात. त्यामुळे सुनेत्र पवारांना वाटतं की हा पक्ष आपल्या ताब्यात पाहिजे आणि तटकरे आणि पटेल यांना असं वाटतं की या पक्षावरती आपलं वर्चस्व असावं, कारण आपणही या पक्षात भागीदार आहोत. तर इकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्थिक अधिकारांबद्दल बोलायचं झालं तर मोठे फेरबदल आर्थिक व्यवहारांमध्ये करण्यात आले. आर्थिक व्यवहारांचे सर्व अधिकार सुनेत्र पवार, पार्थ पवार आणि जय पवारांकडे, आधी अजितदादांसह प्रफुल्ल पटेलांसह त्रिवेदींकडे हे अधिकार होते. त्यामुळे राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट अचानक घडत नसते. हे सगळं बघता दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांची आणि अजित पवारांची राष्ट्रवादीना एकत्र यावं का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.